आपणच कुठेतरी आपल्या वैभवशाली परंपरेला एक दुसऱ्या मार्गाने छेद देण्याचं काम वर्चस्ववादासाठी कोण करत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। यामध्ये आपले जे काही पैलवान आहेत त्यांच्यासाठी हे फायद्याचं आहे का? नाही, नक्कीच हे फायद्याचं नसून परंतु ह्या पैलवान क्षेत्राला, कुस्ती क्षेत्राला ह्या मारक गोष्टी आहेत, ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे। जी गोकुळ वस्ताद तालीम पुण्यामध्ये, त्या गोकुळ वस्ताद तालमीनं 5-6 महाराष्ट्र केसरी दिले, हरिचंद्र मामा बिराजदार सारखा पैलवान दिला, तर त्या तालमीची स्थापना आमच्या जालन्याच्या एका गोकुळ नावाच्या व्यापाऱ्यानं पुण्यामध्ये स्थापन केली। आज आपण या ठिकाणी 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा धाराशिव या ठिकाणी जी भरवली गेलेली आणि आज 4था दिवस आहे, धूमधडाक्याचा दिवस आहे। एकदम तुफानी सेमीफायनल्स वगैरे संध्याकाळी होणार आहेत। मोठमोठे मल्ल या ठिकाणी आलेले आहेत दूर दूर, आणि आता या क्षणी आपल्याला कुस्ती क्षेत्रातले समालोचक, प्रसिद्ध समालोचक शरद भालेराव जालनाचे आज आपल्या समवेत आहेत। आज आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊया की कुस्ती क्षेत्र आणि महाराष्ट्र केसरी येणारे पैलवानांचे। तर नमस्कार। मुंबईचा शिरशिकर या आपल्या YouTube चॅनलमध्ये, त्याचबरोबर गावरान ब्लॉग या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत। धन्यवाद आहे आणि तुमचं बी अभिनंदन। खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जर म्हटलं तर महाराष्ट्राच्या आजी माजी सर्व पैलवानांचा हा कुंभमेळा, आणि या कुंभमेळ्याचा साक्षीदार होण्यासाठी या न भूतो न भविष्यंती अशा या मोठ्या स्पर्धेसाठी मी सुद्धा आज 4थ्या दिवसासाठी उपस्थित राहिलेलो आहे आणि अनेक चांगल्या कुस्त्या आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत। तर ही 65वी जी केसरी चालू आहे, महाराष्ट्र केसरी जी आहे, ती वेगळी कशा पद्धतीने आहे? वेगळी म्हणण्यापेक्षा, कारण काय आहे, याच्या अगोदर जे बक्षीस स्वरूप होतं ते जरा कमी प्रमाणात राहायचं आणि गत वर्षापासून महाराष्ट्र केसरीला चांगलं वैभव प्राप्त होत आहे आणि सुधीर अण्णासारखे माणसं, दानशूर व्यक्तिमत्व आता पुढे येऊन कुस्तीला नवदिशा देण्याचं काम करत आहेत। आणि गरीबा घरची सर्व पैलवान मंडळी असतात तर त्यांना बक्षीस म्हणून बुलेट गाडी, शाईन गाडी, स्कॉर्पिओ, उपमहाराष्ट्र केसरीला ट्रॅक्टर अशा भरघोस बक्षिसानं त्यांना एक नवीन ऊर्जा मिळण्यासाठी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं एक चांगलं जीवनदायी ठरत आहे। तर पैलवान एक सांगा, यावर्षी 2 ठिकाणी 2 महाराष्ट्र केसरी झाले, त्याविषयी आपलं काय मत आहे? हे एक महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल, कारण 1953ला स्वर्गीय मामासाहेब मुळांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली आणि 1953 ते 1960 कुस्ती महोत्सव घडायचा आणि 1961 पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि तेव्हापासून ह्या कुस्तीला फार मोठा इतिहास। परंतु आपणच कुठेतरी आपल्या वैभवशाली परंपरेला एक दुसऱ्या मार्गाने छेद देण्याचं काम वर्चस्ववादासाठी कोण करत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मी मानतो। म्हणजे मंडळी बघा, एकाच वर्षात 2 ठिकाणी आपले महाराष्ट्र केसरी होत आहेत, तर हे महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे। पण मग पैलवान एक सांगा की यामध्ये आपले जे काही पैलवान आहेत त्यांच्यासाठी हे फायद्याचं आहे का? नाही, नक्कीच हे फायद्याचं नसून आता अधिकृतरित्या महाराष्ट्र केसरी नेमकं कोर्टामध्ये काहीतरी वाद चालू आहे, तर अधिकृत कोणची आणि अनधिकृत कोणची हा जरा सस्पेन्स आहे आणि याच्यात कोणत्या पैलवानाला नुकसान होऊ शकतं आणि कोणाला फायदा होऊ शकतो हे तरी आपण सांगणं एवढं उचित नाही। परंतु ह्या पैलवान क्षेत्राला, कुस्ती क्षेत्राला ह्या मारक गोष्टी आहेत, ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे। सर्वांनी एकत्रित येऊन कुस्तीसाठी काहीतरी करायला पाहिजे, हे मी कुस्ती समालोचक या नात्यानं संबंध कुस्ती शौकीनांना एक आव्हान करू इच्छितो। खूप छान माहिती दिली। पण आता आपण बोलूया आपल्या धाराशिवच्या स्पर्धेकडे। स्पर्धा सगळ्यात सुरक्षित चालू आहेत हो, आणि आज बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा जरा जास्त गर्दी आज दिसते आणि आज संध्याकाळी होईलच। आणि जे काही पैलवान आलेले आहेत त्यांच्याविषयी काय सांगणार? आता जे राहिलेले आहेत, पुढे जाणारे जे आहेत, आता मातीमधून सुद्धा अनेक चांगले तगडी पैलवान बाकी आहेत। महेंद्र गायकवाड हा सुद्धा मातीचा प्रबल दावेदार मानला जातो। त्याचबरोबर डबल महाराष्ट्र केसरी होण्यासाठी
एक चांगली कसून तयारी करून आलेला हर्षवर्धन सदगीर याला सुद्धा आपल्याला कमी लेखायला चालत नाही. याचबरोबर डबल महाराष्ट्र केसरी होण्यासाठी गादी विभागात शिवराज राक्षे हा सुद्धा अत्यंत तगडा मल्ल आहे आणि 2018 सालचा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख हा सुद्धा तेवढ्याच तयारीनिशी या स्पर्धेत उतरलेला दिसून येतोय आपल्याला. अगदी बरोबर आहे. सगळ्याच मल्लांनी अगदी पुरेपूर तयारी केलेली आहे. हो, पुरेपूर तयारी केली आणि या स्पर्धेत नवोदित मल्ल 57% असोत, अनेक चांगली मल्ल आपल्याला दिसून येणार आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा फार मोठं भवितव्य या महाराष्ट्रात आहे. कारण आपल्या नवीन येणाऱ्या भावी पैलवानांसाठी काय संदेश द्याल? आपलं जर शरीर संपदा जर चांगली असेल तर आपण या जगामध्ये काही सुद्धा मिळू शकतो आणि जर आपली शरीर संपदा जर चांगली ठेवायची असेल तर आपल्याला या कुस्तीसारख्या खेळाकडे वळावं लागणार, व्यायामाला महत्त्व द्यावं लागणार, चांगल्या गुरूंचं मार्गदर्शन, चांगलं आचरण सुद्धा करावं लागणार आणि भविष्य फार मोठं आहे कुस्तीमध्ये. स्पर्धेतली कुस्ती आता गतिमान होत चाललेली आहे, बक्षीस पण चांगल्या स्वरूपात मिळतंय मैदानी कुस्तीमध्ये सुद्धा. तर कुस्ती क्षेत्राकडे एक करिअर म्हणून बघण्यास आता हरकत नाही. या स्पर्धेच्या व्यतिरिक्त एक वैयक्तिक प्रश्न विचारावासा वाटतंय. जालन्यातून आपल्याला कुस्ती क्षेत्राविषयी जास्त काय आपल्याला माहिती मिळत नाहीये. नाही आहे, जालन्याच्या कुस्तीचा फार मोठा इतिहास आहे. जी गोकुळ वस्ताद तालीम पुण्यामध्ये, त्या गोकुळ वस्ताद तालमीनं 5-6 महाराष्ट्र केसरी दिले. हरिचंद्र मामा बिराजदार सारखा पैलवान दिला. तर त्या तालमीची स्थापना आमच्या जालन्याच्या एका गोकुळ नावाच्या व्यापाऱ्यानं पुण्यामध्ये स्थापन केली. त्यामुळं जालन्याला एक विशेष महत्व आहे. कुस्तीचा इतिहास चांगला आहे आणि आमच्या जालन्याला एक पहिला सुवर्ण पदक विजेता मल्ल ठरला 2014ला विलास डोईफोडे. 84 किलो मध्ये महाराष्ट्र चॅम्पियन झाला आणि एकूण जिल्ह्याला 7 महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. हो, आणि विलास डोईफोडे नावाचा पैलवान हा उपमहाराष्ट्र केसरी सुद्धा 2016ला माती गटाचा राहिलेला आहे आणि हिंद केसरीमध्ये सुद्धा त्याचं काश्य पदक आहे. अशा फार मोठा इतिहास जालना शहराला बी आहे आणि जिल्ह्याला पण आहे. परंतु काही या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मागे राहिला असेल त्याला आम्ही अपवाद असू शकतो. तर मंडळी, हे होते प्रसिद्ध समालोचक शरद भालेराव आणि त्यांनी जे आपल्याला खूप चांगल्या रीतीने माहिती दिलेली आहे आणि त्यातून बोध पण आपण काय घेता येतील. तर आपण सगळ्यांसाठी शुभेच्छा व्यक्त करूया आणि आपल्या चॅनलसाठी त्यांनी मुलाखत दिली त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.